पुण्यात घर असेलच की. नाही भाड्याचंच आहे अजून. गावाकडचं कसं आहे? का हो? जमीन कशाला पाहिजे? आता तो पुण्यात राहतोय आता जवळपास 5-10 वर्ष झाली. नाही म्हणजे आता पोरगी जाणार म्हणल्यानंतर जमीन नाही तर पुण्यात घर तरी पाहिजे की नाही होय का? शेती तर नाही राव. मुलीचं नाव काय म्हणले? पायल. मोठ्याने सांगणार पायल अमोल लाटे. हा गायचं पायाला खुरपीत येतं का? तिला का रानात कामाला लावता काय हा? मग आता शेत कशाला पाहिजे? जेव्हा बायका शेतात काम करायच्या तेव्हा लोक विचारायचे ना शेती आहे का. आता शेती विचारतात आणि पोरी फक्त शेतात रिळा बनायला जातात. काम म्हणलं का रोग येतो आणि रान पाहिजे. जसा काळ बदलतो तसे नियम बदलायला पाहिजे ना. आता हुंडा घ्यायचं हळूहळू बंद झालं तर जमीन आहे का, पुण्यात फ्लॅट आहे का, कशाला पाहिजे? पाहू ना, हे पात्र पावसाळ्यात गळत असेल ना. ताडपत्री टाकतो. मुलगी 22 वर्ष बापासोबत या गाळक्या पात्र्यात राहू शकते, पण 2-3 वर्ष भाड्याच्या घरात राहू शकत नाही, आणि ती पण इंजिनियर सोबत. नाही नोकरीची काय गॅरंटी? मग नोकरी गेलेले किती लोक आयटीतले तुम्हाला माहिती तर. लई नाही बरं का, पण हाय 4-5 पाहुणे. आता तुम्ही लई मनाला घेऊ नका राव. आता मध्ये करोनामुळं सगळे गावाकडे आले होते नोकरी सोडून. हा आले ते का नाही? आणि म्हणून म्हणलं गावाकडे काही ना काहीतरी आपलं लागत बाबा, आधार असला पाहिजे काय तर. मग काय वाऱ्यावर बसायचं काय? पण करोनामध्ये गावाकडे परत आलेल्या पोरी किती राहिले नाहीत गावाकडे. दुसऱ्या वेळमध्ये तर सगळ्या पुण्याला घेऊन गेल्या परत नवऱ्याला. म्हणले नाही राहायचं गावाकडे. संस्कार आता ते मायबाप जसे संस्कार लागतील तसं होतं ना, आहे का नाही? आमची पोरगी गुणाची आहे, गरीब गाय आहे. उगत तुम्हाला काय लाभड नाही सांगायचं. आधी संस्काराचं म्हणायचं आणि लग्न झालं काय म्हणायचं? पोराला पुण्यात नोकरी बघून दिलं होतं. पोरगी बरोबर बोलती.